हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत अगदी अचूक प्रमाणात ढोकळा कसा बनवायचा ते. अगदी नाश्ता सेंटरमध्ये बनतो तसा ढोकळा बनवून तयार होणार आहे. तर यासाठी मी 2 वाट्या बेसन घेत आहे. बेसन या ठिकाणी आपल्याला चाळून घ्यायचे आहेत, यामुळे यातल्या सगळ्या गुठळ्या निघून जातील. यासाठी आपल्याला बारीक असं बेसन वापरायचं आहे. तुम्ही कुठल्या पॅकेटमधलं किंवा घरगुती दळून आणलेलं सुद्धा बेसन वापरू शकता. तर इथं 2 वाट्या बेसन मी चाळून घेतलेले आहे. 2 वाटी बेसनासाठी आपल्याला या ठिकाणी साधारणतः 1.5 वाटी पाणी घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये 2 चमचा मी साखर टाकते. या ठिकाणी 2 लिंबू मी पिळून घेतलेले आहेत. या ठिकाणी चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचे आहेत, त्यामुळे त्यातल्या बिया आपल्याला सहजरित्या बाहेर काढता येतील. आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आता हे सर्व मिश्रण आपण चांगले मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बेसन थोडे थोडे करून टाकून आपण चांगले मिक्सचर करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण बेसन चांगले चाळून घेतल्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. आणि पाण्याचं प्रमाण अगदी अचूक असलं ना, आपल्याला वरी एक्स्ट्रा पाणी टाकायची गरजही पडणार नाही. या प्रमाणात ढोकळा एकदम परफेक्ट प्रमाणात बनून तयार होणार आहे आपला. या ठिकाणी आपल्याला हळदीचा वापर करायचा नाही. हळद टाकल्यानंतर ढोकळा हा लालसर बनतो आणि कडवटही लागतो. त्याऐवजी आपण या ठिकाणी फूड कलरचा यूज करणार आहोत. त्यामुळे ढोकळ्याला रंगही सुरेख येईल आणि अगदी मार्केटसारखा बनून तयार पण होईल. तर या ठिकाणी आपलं बॅटर बनून तयार आहे. तर बघू शकता तुम्ही, अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी प्लेटला तेल लावून घेते. या ठिकाणी मी स्टीम करायला ठेवलेले आहे. तर आता बॅटरमध्ये आपल्याला 1 चमचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं फूड कलर टाकून घ्यायचं आहे आणि एक लगत एकसारखं एका दिशेने फिरवून घ्यायचं आहे. जोपर्यंत बॅटर फ्लफी होत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखे याला फिरवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता बॅटर कशी फुलले आहे. बॅटर हे चांगले फ्लफी झाले आहे. तर आता याला आपण प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. या ठिकाणी प्लेटमध्ये मी बॅटर ट्रान्सफर करून घेतलेले आहे. तर याला साधारणपणे आपण 15 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ढोकळा आपला बनून तयार आहे. एका नाईफच्या मदतीने तुम्ही चेक करून घेऊ शकता. या ठिकाणी नाईफला काहीही चिटकले नाही, याचा अर्थ आपला ढोकळा बनून तयार आहे. तर साईडलाच आपण फोडणीची तयारी करूयात. तर या ठिकाणी मी तेल चांगले कडक तापवले आहे. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेत आहे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. याला चांगले मिक्स करून घेऊयात. अर्धा ग्लास पाणी टाकलेले आहे आणि साखर टाकून घेते. या ठिकाणी मी 4 चमचे साखरेचा यूज केलेला आहे. या ठिकाणी आपले साखरेचं गोड आंबट पाणी बनून तयार आहे. तर या ठिकाणी ढोकळा आपण थंड झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ढोकळ्याला काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता ढोकळ्याला किती जाळीदार असा आपला ढोकळा बनून तयार आहे. तर याला आपण नाईफच्या साहाय्याने कट करून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती फ्लफी तयार झालेला आहे ढोकळा. तर बघा, या ठिकाणी मस्त असा जाळीदार ढोकळा आपला बनवून तयार आहे. तर मी तयार करून घेतला तडका यावर सगळीकडे स्प्रेड करून घेते. थोडीशी कोथिंबीरही आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी अचूक प्रमाणात बनवून तयार होणारी रेसिपी. तर आपण याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.